हॅलो काकू. अरे समीर, बोल ना, काही काम होतं का? काय काकू, काम असल्यावरच मी तुझ्याकडे यायचं असं काही नियम आहे का? तसं नाही रे, पण ह्या घरामध्ये ना कुणाचं काही काम असेल ना तरच मला आवाज देतात. जशी काही मी कोणाच्या उपयोगाचीच नाही. बरोबरच आहे. हा? म्हणजे काम असल्यावरच तुला आवाज देतात हे बरोबर आहे, मी पाहिलंय आणि मी स्वतः नोटीस केलंय, खास करून सिमी काकूच्या बाबतीत. अगदी माझ्या मनातलं ओळखलंस रे तू. काकू, तुझ्या मनातलं मी खूप काही ओळखतो आणि म्हणूनच मी तुझ्यासाठी टॅडॅंग टॅडॅंग हे आणलंय. काय हे? गिफ्ट वाउचर. गिफ्ट वाउचर? स्पा गिफ्ट वाउचर्स. हे फक्त आजच्या दिवसासाठी व्हॅलिड आहेत काकू. हो का? तुला आजच्या आज इथे जायचंय. हो. अरे मी तर आत्ता जायला तयार आहे. काका, त्या बिझनेस एक्सपो साठी मी तुमच्या नावाचं रजिस्ट्रेशन केलेलं आहे. हो, तुम्हाला जर सक्सेसफुल बिझनेस व्हायचा असेल आणि तुमच्या मनासारखा व्यवसाय करायचा असेल तर तुम्हाला आजच्या आज गेलंच पाहिजे. नाही, तू म्हणतो ते बरोबर आहे, पण आता पण काय काका? अरे सिम्मी, तिला कळलं ना तर माझं काही खरं नाही. हा काका, मला हेच आवडत नाही. हा, वरचेवर तुम्ही त्या सिम्मी काकूच्या ताटाखालचा बोक्या होत चाललेला आहात. त्यांची किटी पार्टी आहे, त्या बाहेर जाणार आहेत, त्यांना कळणारच नाही. खरंच? सिरियसली तुम्ही आज जायला पाहिजे. प्लीज जाल ना काका? येस येस. चालो. सिम्मी काकू, किटी पार्टी कॅन्सल झाली हे मला पटलेलंच नाहीये. तू काही म्हण. सगळी अरेंजमेंट झाली होती पण तो तू कोण कोण कोण? कोणी नाही. जाऊ देत ना. ओके, मला ना ह्या विषयावर कोणाशी काहीच बोलायचं नाहीये प्लीज. पण मला याच विषयावरती बोलायचंय म्हणून तर मी इकडे आलोय. प्लीज. मला यशने पाठवलंय. गॉड. सिरियसली ऐकून तरी घ्या. किटी पार्टी त्याला कॅन्सल झाल्याचं कळलं आणि त्याला फार वाईट वाटलं. त्याने ही किटी पार्टी रिअरेंज केली. येस, एक 5 स्टार हॉटेल बुक केलेलं आहे आणि यश म्हणालाय की सिमी काकूची किटी पार्टी होणार. येस, सिरियसली किटी पार्टी होणार सिमी काकू. मी त्याला म्हणलं की कशाला हवी किटी पार्टी, का उगाच धडपड करतोय, कॅन्सल झाली तर कॅन्सल झाली. तू हे म्हणणारच. मी हे म्हणालो पण यश काय म्हणाला, अरे सिमी काकूची किटी पार्टी कॅन्सल होते म्हणजे काय, ती परत व्हायला पाहिजे. शेवटी किटी पार्टी म्हणजे काकूच्या इमेजचा प्रश्न आहे, शॉपिंगचा प्रश्न आहे, तिच्या फिलिंग्सचा प्रश्न आहे. सो किटी पार्टी घरात नाही तर नाही, रेस्टॉरंट मध्ये झाली पाहिजे. बेबी, सी माय बच्चा. जस्ट सी, लुक ॲट हिम. मला काहीतरी शिकलं पाहिजे त्याच्याकडून. हो, तुला मी सांगते समीर, या घरामध्ये यशलाच फक्त माझ्या भावनांची कदर आहे. खरंय. आय मस्ट इन्फॉर्म माय फ्रेंड. पार्टीचे डिटेल्स, रेस्टॉरंट, लोकेशन अँड टाइम हे सगळं मी तुम्हाला कळवणार आहे. शो. पण मला एक सांग, हा, आमची किटी पार्टी कॅन्सल झाली हे त्याला कोणी सांगितलं? मी सांगितलं. तुला कसं कळलं? मीच स्वतः बोललो ना तुमच्याशी. व्हॉट? सॉरी. तुमच्याशी कोण बोललं? आजोबा बोलले. कशावरून बोलले? फोनवरून बोलले. कुणाचा फोन होता? माझा होता आणि मी तिथेच उभा होतो. सगळं मी ऐकलं आणि यशला जाऊन सांगितलं. सो किटी पार्टीला जाणार ना? या, ऑफकोर्स. माझ्या यशने व्हेन्यू डिसाइड केलाय, मी नक्की किटी पार्टीला जाणार. जायलाच पाहिजे. किटी पार्टी इज सो इम्पॉर्टंट. येस. घरी नाही तर काय, बाहेर झाली पाहिजे, पण किटी पार्टी व्हायलाच पाहिजे. party. बाहेर जाऊन व्हायला पाहिजे. वाव, फर्स्ट क्लास. मला ऐकायचंच नाही. मला ऐकायचं नाही. थोडं मी नाही म्हणजे नाही. आलं लक्षात? थोडं समजून मला लाजा कशा वाटत नाही या अशा गोष्टी मला सांगायला ऐकवायला. अरे जरा काय तुमच्याशी प्रेमाने वागलो इथपर्यंत मजा गेली तुमची. अहो आजोबा, थोडं शांत व्हा. आम्ही तुमच्याकडे काय एकांत मागतोय, का तुम्हाला पॅलेस मध्ये जायला सांगतोय, थोडं समजून घ्या प्लीज. काय समजून घ्या? तुमच्या वागण्याला काय अर्थ आहे का? नॉनसेन्स. आपल्या समाजामध्ये स्थान काय? ज्यांचा नातू म्हणून सगळ्या जगाला ओरडून सांगताय त्यांनी तुमच्यावर काय संस्कार केले असं विचारलं तर काय सांगणार तुम्ही? आणि कोणाच्या बाबतीत करताय? एका निष्पाप निरागस मुलीच्या बाबतीत, डबेवालीच्या बाबतीत? नाही. का तिच्या आयुष्याची वाट लावते तुम्ही? मला तर वाटलं होतं की यशच्या मनात तिच्याविषयी चांगल्या भावना असतील म्हणून तुमच्या पाठीशी उभं राहिलो. तुम्ही डायरेक्ट माझ्या पाठीमध्ये. काय बोलताय आजोबा तुम्ही? कुठला समाज, कुठे विषय नेताय तुम्ही? नाही, ह्या एकांतातल्या भेटीचा तुमच्या मनात काहीतरी वेगळा विचार सुरू झालाय. असं काही नाहीये, तुम्ही गैरसमज करताय आजोबा. यशला तिला एकांतात भेटायचंय कारण त्याला ना तिच्याशी मन मोकळं बोलायचंय, काही मनातल्या गोष्टी सांगायच्या आहेत, म्हणून आम्ही एकांतात तिला पॅलेस मध्ये बोलवतोय.
त्यासाठी मी बाहेर कशा करता जायचं? मला सांगा, तुमचा नातू काय रस्त्यावरती चालणारा कोणी मुलगा आहे काय? कोण आहे तो? यशवर्धन चौधरी आहे. हो. अहो, साधा बाहेर पडला तरीची बातमी होते. तो तिला भेटायला जाणार, तर थोडीशी प्रायव्हसी हवी, थोडासा यशवर्धन चौधरीचा कम्फर्ट झोन हवा. म्हणून आम्ही प्रयत्न करतोय की तिन्ही पॅलेस मध्ये यावं. असं तुला वाटतंय, पण ती इथे येणार नाही असं मला वाटतंय. नाही, आम्ही सांगून ती असं येणार नव्हतीच. म्हणजे कोणी सांगितलं तुला? ऐका ना आजोबा, मी आता तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तर नाही हो देऊ शकत. आता मी काय काय करू मला सांगा बरं. यशसाठी हा सगळा पॅलेस रिकामा करू का तुमच्या ह्या प्रश्नांची उत्तर देत बसू? तुम्ही जाणं पटकन पॅलेसच्या बाहेर प्लीज आजोबा, प्लीज. अरे प्रॉब्लेम काय? एवढा मोठा पॅलेस आहे, मी एका कोपऱ्यात बसतो, तुम्ही एका कोपऱ्यात बसा. काय भन्नाट आयडिया देताय तुम्ही, फर्स्ट क्लास. मी एका कोपऱ्यात बसून राहतो म्हणे, म्हणजे यशला काय वाटेल की आपण नेहाला एकांतात आपल्या पॅलेस मध्ये भेटतोय आणि आतल्या खोलीत आपला म्हातारा आजोबा बसलाय. डोंट कॉल मी म्हातारा, आय सेड. ओके सॉरी. यशला काय वाटेल की आपण नेहाला पॅलेस मध्ये एकांतात भेटतोय आणि आपला तरणा ताठा आजोबा आत बसलाय खोलीमध्ये. कसं तुम्ही त्याच्यात आजोबा म्हणून त्याला काय वाटेल? तुम्ही विचार करा ना आजोबा. नाही, मला हे पटत नाही, मला हे पटत नाही. ओके, म्हणजे तुम्ही पॅलेस मधून बाहेर जाणार नाही. नाही. मग लक्षात ठेवा, या आयुष्यात तुमच्या नातवाचं लग्न काही होत नाही. तू एकदम टोका नको जाऊ रे. हे बघ, माझ्या नातवाचं लग्न होण्यासाठी मी ठीक आहे, म्हणजे मी प्रयत्न करतो, पण मोहीम फत्ते करा. काळजी करू नका, मोहीम फत्ते होणार. यश तिच्याशी सगळं मनातलं बोलणार. नकल करू नको, माझी सांगतो मी तुला. काळजी करू नका, मोहीम फत्ते होणार. यश तिच्याशी मनातलं सगळं बोलणार. ओके, ठीक. थँक्यू. जाऊ. ठीक. ठीक आहे. कमाल आहे यार नेहा, इथे तर कोणीच नाहीये. हो ना. हे बघ, इथे पण कोणीच नाहीये. आपण नक्की करेक्ट पॅलेस मध्ये चाललोय ना? काय वेड्यासारखं बडबडतीयस? अगं तसं नाही, तुला आठवतंय का मागच्या वेळी आपण जेव्हा इथे आलो होतो ना, तेव्हा इथे रिसेप्शनिस्ट होती. आता ती इथे नाहीये. काय फरक पडतो? आपण आपलं काम करू आणि निघू. बरोबर आहे तुझं नेहा, पण अगं कोणीतरी असायला हवं ना. कोणी असेल नसेल काही फरक पडत नाही. यश सर समोर नाही आले पाहिजे बस. मग आता तूच सांग नेहा, काय करायचं आपण? पुढे जायचं की मागे वळायचं? अगं काही काय, मोठे सर आपली वाट बघत असतील ना, सर आपण आपलं काम करू. चल. हा, जाऊ जाऊ जाऊ, चल. ओके, सो आता मी तुला सांगणार आहे की नेहाशी तू काय आणि कसं बोलायचं. ओके. ओके, नेहा तुझ्या समोर बसलीये. आज तुम्ही पॅलेस मध्ये दोघेच आहात, लक्षात ठेव. ओके, काय बोलशील तू? काय मी तुला सांगतोय तुला की हाय नेहा, तू कधी आलीस? सॉरी, पण मला माहितीच नव्हतं. व्हॉट सरप्राईज, आज तू इथे. आनंद. अरे, कुणी आजोबांनी बोलवलं? बघतोयस ना. हा, मला काही आजोबा तसं काही बोलले नाहीत. ओ अच्छा, ऑफिसचं काम होतं. फाईन. नाही, तू तुझं काम कर, काम महत्वाचं आहे. पण मी तुझ्याशी काय बोलतो ते जरा ऐक. ना 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 तिला बोलायला द्यायचंच नाही. आज मी फक्त बोलणार, तू फक्त ऐकणार. ओके, सो अशी सुरुवात कर. असं एवढं लाऊड करू की थोडं? काय कमाल यार, तू तुझ्या पद्धतीने कर ना यार, मी तुला समजवतोय, मूड सांगतो. ओके, सो हे सगळं कर. ओके.